हा बेटा, नीट लक्ष द्या बेटा. आता आज जे पार्ट आपल्याला पाहायचं आहे ते स्टेटमेंट ऑफ फर्स्ट सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आणि गिव्स फ्री एनर्जी हे येतं. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या बेटा याच्यात. आता आपण पाहिलं 3 फॅक्टर आहेत की ज्या 3 फॅक्टरवरून आपण स्पॉन्टेनिटी सांगू शकतो बेटा, स्पॉन्टेनियस प्रोसेस सांगू शकतो, बरोबर आहे. त्यामध्ये पहिला फॅक्टर आपण काय पाहिला होता, याच्यामध्ये आपण पाहिला होता एन्थाल्पीचा पाहिला होता. ठीक आहे. दुसरा फॅक्टर आपण कोणता ठरवला होता ते एंट्रॉपी वरून बेटा, आणि तिसरा फॅक्टर आहे तुमचा गिव्स एनर्जी. पहिल्या फॅक्टर मध्ये एन्थाल्पी मध्ये आपण काय सांगितलं बेटा की जर कुठे सिस्टीमची एनर्जी कमी होत असेल, सिस्टीमची एनर्जी जर कमी होत असेल तर आपण त्या प्रोसेस स्पॉन्टेनियस म्हणतो. आपल्या केमिस्ट्री मध्ये आपण तर अशा प्रोसेसला नाव देतो एक्झोथर्मिक. या रिॲक्शन एक्झोथर्मिक झाल्या, म्हणजे इथं आपण असं मानायला सुरुवात केली की बाबा जगामध्ये ज्या घडणाऱ्या नॅचरल प्रोसेस आहेत, ज्या स्पॉन्टेनियस प्रोसेस आहेत, त्या स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एनर्जी कमी होती आणि त्या सगळ्या रिॲक्शन कोणत्या त्या एक्झोथर्मिक, म्हणजे तिथं डेल्टा एचचं साईन काय मायनस आहे, बरोबर आहे. पण प्रॉब्लेम आला परत. प्रॉब्लेम काय आला आपल्याला, अशा काही प्रोसेस आहेत की ज्या नॅचरल प्रोसेस आहेत त्या नॅचरल प्रोसेस मध्ये डेल्टा एच पॉझिटिव्ह आहे, एंडोथर्मिक आहे, सिस्टीमची एनर्जी वाढते. मग जसं एक्झाम्पल आपण पाहिलं फ्युजन ऑफ आईस, त्याच्यानंतर इव्हॅपोरेशन ऑफ वॉटर, एंडोथर्मिक आहे पण नॅचरल आहे, स्पॉन्टेनियस आहे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला हा क्रायटेरिया लावता येईल. पण अजून एक प्रोसेस आहे ज्या प्रोसेस मध्ये काय होते, डेल्टा एच चीच व्हॅल्यू 0 आहे. व्हॅक्यूम मध्ये गॅस एक्सपांड व्हायला. आता व्हॅक्यूम मध्ये जर गॅस एक्सपांड होत असेल बेटा तर हीट आइसोलेटेड सिस्टीम में हीट इवॉल्व नाही, हीट ऍब्सॉर्ब पण नाही बेटा. क्लिअर आहे सगळं, एनी प्रॉब्लेम. आवाज येतो व्यवस्थित बेटा. पहा, आता या एक्सपान्शन ऑफ गॅस इन व्हॅक्यूम मध्ये डेल्टा एस 0 आहे. किंवा आपण पाहिलं ऍसिड रिॲक्ट विथ इथाइल अल्कोहोल, ऍसिडिक ऍसिड रिॲक्ट विथ इथाइल अल्कोहोल टू फॉर्म इथाइल ऍसिटेट. ही पण रिॲक्शन, या रिॲक्शन मध्ये काय डेल्टा एस 0 पण स्पॉन्टेनियस आहे. अजून एक रिॲक्शन आहे जी रिव्हर्सिबल आहे, स्पॉन्टेनियस आहे, म्हणजे फॉरवर्ड स्पॉन्टेनियस, बॅकवर्ड स्पॉन्टेनियस. मग आता इथं प्रश्न असा तयार झाला की क्रायटेरिया लावायचा कोणता, म्हणून मग दुसरा क्रायटेरिया आला कोणता, एंट्रॉपीचा क्रायटेरिया आला, सेकंड ऑफ थर्मोडायनामिक्स. मग एंट्रॉपीवरून सांगायला सुरुवात केली. मग हा क्रायटेरिया काय की आपण पाहिलं की बाबा सॉलिड पेक्षा लिक्विड मध्ये रॅन्डमनेस जास्त आहे, डिसऑर्डरनेस जास्त आहे. लिक्विड पेक्षा गॅस मध्ये डिसऑर्डरनेस जास्त आहे. आणि कोणालाही, तुम्ही असो मी असो, कोणालाही आपल्याला काय ऑर्डर मध्ये राहणं आपण पसंत करणार नाही. आपण फेवर कशाला करणार, डिसऑर्डर. मी तुम्हाला आपण रोज एका सिस्टीम मध्ये आपण काम करत राहू, करणार आहेत का, नाही. मार्केटमध्ये गेलं एका सिस्टीम मध्ये जाणार आहेत का, नाही. आपल्याला मनाला वाटतच जाणार आहेत. कोणी पण ना डिसऑर्डर मध्ये राहण्याचं कोणी पसंत करत. मग सॉलिड पेक्षा लिक्विड, लिक्विड पेक्षा गॅस मध्ये तिसरं बघा, क्लिअर आहे. चला.
मग सॉलिड पेक्षा लिक्विड, लिक्विड पेक्षा गॅस मध्ये डिसऑर्डरनेस जास्त आहे. पण प्रॉब्लेम काय पाहणा, ही डिसऑर्डर मोजायची कशी? मग एक नवीन टर्म इंट्रोड्यूस झाली, आपण त्याला म्हणतो एंट्रॉपी. एस साईनने रिप्रेझेंट केलेलं आहे, बरोबर आहे. पण हे पण एक स्टेट फंक्शन आहे, म्हणजे याची पण आपल्याला ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येत नाही, म्हणून चेंज इन एंट्रॉपी, म्हणून डेल्टा एस चा साइन आहे. ठीक आहे. पण आता डेल्टा एस चा आपण फॉर्म्युला काय पाहिला? डेल्टा एस इज इक्वल टू क्यू बाय टी. क्यू म्हणजे हीट, टी म्हणजे टेम्परेचर आहे. ठीक आहे, हे आपण पाहिलं. मग आता इथं काय दिलेलं पाहणा, जर सॉलिडचं लिक्विड कन्व्हर्जन, सॉलिडचं लिक्विड, लिक्विडचं गॅसमध्ये कन्व्हर्जन होत असेल तर रॅन्डमनेस वाढते. रॅन्डमनेस वाढला म्हणजे डिसऑर्डरनेस वाढला, आणि मोजतो कशात? तर एंट्रॉपी मध्ये, म्हणून आपण म्हणतो एंट्रॉपी इन्क्रीजेस, म्हणजे डेल्टा एस इन्क्रीजेस. बरोबर आहे. म्हणून जर मी असा क्वेश्चन इथे दिला की वॉटर आहे इन द फॉर्म ऑफ सॉलिड आहे, आणि इथे वॉटर इन द फॉर्म ऑफ काय? लिक्विड आहे, तर आपण म्हणतो सर डेल्टा एस इथं इन्क्रीजेस, म्हणजे डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे. आणि जर हीच रिॲक्शन अशी या पद्धतीने केली, H2O लिक्विड आहे आणि H2O काय? सॉलिड आहे, तर आपण म्हणतो सर रॅन्डमनेस कमी झालं, म्हणजे एंट्रॉपी डेल्टा एस, डेल्टा एस निगेटिव्ह काय जे असेल ते. ठीक आहे, क्लिअर झालं इथं? बर, आता पहा लास्ट पिरियडला आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं. पहा ही आयसोलेटेड सिस्टीम आहे बेटा, याच्यामध्ये गॅस आहे बेटा, इथं हे गॅस भरला बेटा इथे पूर्ण. ठीक आहे. आता आयसोलेटेड आहे, ना हीट मध्ये येणार ना हीट बाहेर जाणार. मग आता होते काय या केसमध्ये? याला इथं स्टॉप बॉक्स लावला बेटा आपण, आणि हा ओपन केला, आपण काढला बेटा. काय येणार? हीट मध्ये जाणार आहे, बाहेर येणार आहे. बर, गॅस तर काय होणार आहे? तुमचा एक्सपांड व्हायला आहे. बरं, ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे, ही प्रोसेस नॅचरलच आहे. झालं इथं? मग तुम्ही इथं म्हणू शकता नॅचरल प्रोसेस, स्पॉन्टेनियस प्रोसेस मध्ये एंट्रॉपी वाढायली. आयसोलेटेड सिस्टीम आहे, बरोबर आहे. इथं फक्त आता या केसमध्ये ना हीट इव्हॉल्व आहे ना हीट ऍब्सॉर्ब आहे, म्हणजे क्यूचा फॅक्टर 0 आहे. क्यूचा फॅक्टर 0 आहे, म्हणजे डेल्टा एस 0 यायला पाहिजे, पण येत नाही. ते तुम्हाला सांगितलं की या आयसोलेटेड सिस्टीम मध्ये जेव्हा क्यू 0 आहे, त्याच्यावरून क्यू वरून आपण डिसिजन घेत नाही, ते लक्षात ठेवा. आपण डिसाइड करू शकत नाही, हा फॅक्टर डिसाइड करू शकत नाही. ठीक आहे. बरं, दुसरं एक्झाम्पल घ्या. एका बिकर मध्ये पाणी घ्या, त्याच्यात इंक टाका बेटा, शाई टाका. काय होणार? एंट्रॉपी इन्क्रीज झाली. स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे, हीट ऍब्सॉर्ब नाही, इव्हॉल्व नाहीये, आयसोलेटेड सिस्टीम आहे परत. म्हणजे आयसोलेटेड सिस्टीम मध्ये जर स्पॉन्टेनियस प्रोसेस होत असेल, तर एंट्रॉपी वाढते, एंट्रॉपी इन्क्रीजेस. क्लिअर आहे? एनी प्रॉब्लेम याच्या? ठीक आहे. तर परत एखादं म्हणाल नाही सर, जर आयसोलेटेड सिस्टीमच नसेल तर? ठीक आहे, हे आम्ही मान्य आम्हाला. आयसोलेटेड सिस्टीम नसेल तर फॉर एक्झाम्पल इथं पहा, फॉर एक्झाम्पल चला HCl aqueous आहे, NaOH aqueous न्यूट्रलायझेशन रिएक्शन आहे. न्यूट्रल रिएक्शन काय? स्पॉन्टेनियस आहे. आता इथून तर हीट इव्हॉल्व झाली, डेल्टा एच निगेटिव्ह आपल्याला माहिती, स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. मग आता ओपन सिस्टीम मध्ये कोणता फॅक्टर कन्सिडर करायचा? मग ओपन सिस्टीम जेव्हा असेल तेव्हा तुम्ही कोणता फॉर्म्युला अप्लाय करणार? तर तुम्ही म्हणणार सर, जेव्हा सिस्टीम ओपन सिस्टीम आहे तेव्हा डेल्टा एस इज इक्वल टू चेंज इन एंट्रॉपी या टोटल एंट्रॉपी. टोटल एंट्रॉपी
या युनिवर्स इज इक्वल टू एंट्रोपी ऑफ ए सिस्टीम प्लस एंट्रोपी ऑफ ए सराउंडिंग. जेव्हा तुम्ही ओपन सिस्टीम घेताल तेव्हा हा फॉर्म्युला आपण अप्लाय करणार. या फॉर्म्युल्यामध्ये काय दिलंय, टोटल एंट्रोपी म्हणजे एंट्रोपी ऑफ युनिवर्स. एंट्रोपी ऑफ युनिवर्स म्हणजे काय, एंट्रोपी ऑफ ए सिस्टीम प्लस एंट्रोपी ऑफ ए सराउंडिंग. बरोबर आहे. आणि जेव्हा एंट्रोपी ऑफ ए युनिवर्स ग्रेटर दॅन 0 आहे तेव्हा काय म्हणाले, स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे म्हणे. झालं इथं. पण जेव्हा डेल्टा एस लेस दॅन 0 आहे, निगेटिव्ह आहे, तेव्हा रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे. आणि जेव्हा रिएक्शन काय, जेव्हा डेल्टा एस 0 आहे तेव्हा रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम. म्हणजे रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये काय बेटा, रिव्हर्सिबल रिएक्शन मध्ये आपण काय म्हणतो, तर रिव्हर्सिबल रिएक्शन इक्विलिब्रियम मध्ये, तर डेल्टा एस काय झाला, 0. पहा ना इथे, पहा ना आता जे एक्झाम्पल आपण घेतलं होतं इथं या ह्याच्यामध्ये, पहा ना तुमच्या लक्षात येईल. आता मला सांगा इथं, इथे गॅस घ्या चला, आणि मी याचं कॉक जर ओपन केलं तर तुम्ही काय म्हणता, सर गॅस मिक्सअप आलाय, एंट्रॉपी वाढायली, रॅन्डमनेस वाढायले, बरोबर आहे, ठीक. बरं ही प्रोसेस कुठपर्यंत होईल बेटा मला सांगा. जोपर्यंत इक्विलिब्रियम येणार नाही तोपर्यंत येईल ना, बरोबर आहे का. आणि जेव्हा इक्विलिब्रियम येईल तेव्हा काय म्हणतो आपण, टोटल चेंज इन एंट्रॉपी, डेल्टा एस किती, 0. बरं प्रोसेस चालू असते ना, मी जस्ट ओपन केलं, ओपन केलं काय म्हणतो, सर रॅन्डमनेस वाढायलाय, सर एंट्रॉपी वाढत चालली, यस बरोबर आहे ना रे, काही प्रॉब्लेम नाही. अरे पण जेव्हा कंप्लीट मिक्सिंग झाल्यानंतर काय, एक वेळ तर अशी येईल की तेव्हा डेल्टा एस किती असणार आहे, 0. पण त्यापर्यंत काय इक्विलिब्रियम मध्ये सिस्टीम. झालं क्लिअर. म्हणजे जेव्हा ओपन सिस्टीमवर आपण हा फॉर्म्युला वापरला, क्लिअर झालं याच्या. आता पहा पाहिजे, आता सेकंड लॉ ठरवणारे स्टेटमेंट काय काय दिलेले आहेत पहा. हे एक एक्झाम्पल दे, कूलिंग डाऊन कप ऑफ टी, चहाचा कप ठेव, काय होणार आहे, थोड्या वेळानंतर थंड होणार आहे रूम टेम्परेचरला, बरोबर आहे, ही नॅचरल प्रोसेस आहे. बरं असं होते का, रूम टेम्परेचरला चहा गरम व्हायला पॉसिबल आहे, होते का, परत गरम होते का, थंड झालेला गरम होते का, नाही हो. म्हणजे तुम्ही इथं असं म्हणू शकता का नाही, सर एका डायरेक्शनलाच आहे प्रोसेसिंग, फ्लो ऑफ हीट फ्रॉम हॉट बॉडी टू कोल्ड बॉडी इथं, बरोबर आहे का. चहाचा कप थंड व्हायला ना रे, बरोबर आहे का नाही. ही प्रोसेस स्पॉन्टेनियस आहे, एका डायरेक्शनला स्पॉन्टेनियस आहे, बरोबर आहे का नाही. मग सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स काय सांगते पहा, कोणाच्या बाबतीत सांगते, एंट्रॉपीच्या बाबतीत सांगते. आणि इतकं सुंदर त्यांनी सांगितलेलं आहे, जर आपण चहाचा कप घेतला तर त्यांचं म्हणणं काय की रूम टेम्परेचरला तो परत गरम होते का, नाही. म्हणजे एका डायरेक्शनला रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे. पर दुसरं एक्झाम्पल परत पहा, फ्लो ऑफ वॉटर डाऊन अ हिल, पाऊस पडायला, काय आपण काम करतो, त्याने जे सांगितलं किती सुंदर आहे बघा ना, पाऊस पडायला, स्पॉन्टेनियस आहे, नॅचरल आहे, एका डायरेक्शनला, बरोबर आहे. पण पावसाचं पाणी जमिनीत गेल्यानंतर मग आपल्याला काय करावं लागते, एक्सटर्नल एजन्सीच्या साहाय्यानं, इलेक्ट्रिसिटीच्या साहाय्यानं मग आपल्याला त्याला वर आणावं लागते. म्हणजे थर्मोडायनामिक्सनं काय सांगितलं, एका डायरेक्शनला स्पॉन्टेनियस आहे तर दुसऱ्या डायरेक्शनला काय राहणार आहे, नॉन स्पॉन्टेनियस राहणार आहे.
म्हणजे तुम्ही एक्सटर्नल एजन्सीच्या साह्यानं करू शकता. हे झाला तुमचा सेकंड. ठीक आहे. तिसरा फॅक्टर. आता तिसरा फॅक्टर काय, तिसरा स्टेटमेंट काय, आपल्याला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स हा आहे डेल्टा यू इज इक्वल टू क्यू प्लस डब्ल्यू एवढा. क्यू इज इक्वल टू डेल्टा यू मायनस डब्ल्यू. ठीक आहे. हा फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ठीक आहे. आता आयसोथर्मल आहे. आयसोथर्मल प्रोसेस मध्ये डेल्टा यू 0 आहे. बरोबर आहे. म्हणजे क्यू इज इक्वल टू डब्ल्यू. आता फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स दिलं काय की जी काय सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केली, जी काय सिस्टीमने हीट ऍब्सॉर्ब केली ती कम्प्लिटली कन्वर्ट कशामध्ये होती, तर वर्क मध्ये. हे थर्मोडायनामिक्स मध्ये फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स मध्ये. आणि हे सेकंड लॉला पटलं नाही बेटा. आपल्याला कोणाला पटण्यासारखं सुद्धा नाहीये. पहा ना, मी काल तुम्हाला उदाहरण सांगितलं की बाबा ट्रेन आहे, त्याचं इंजिन आहे, त्याच्या कोळशाचं इंजिन आहे बेटा, कोळसा आहे. मग ती गाडी चलल कशी, जेवढी तुम्ही हीट देताल, तेवढी ती गाडी जाणार पुढे. बरोबर आहे. बरं, आपण जेवढी हीट द्यायलो ती कम्प्लिटली वर्क मध्ये चालली का, नाही. काही हीट कुठे जाणार, त्या फ्रिक्शन मध्ये जाणार. काही हीट कुठे जाणार, सराउंडिंग मध्ये. मग हे सेकंड लॉ समजून सांगितलं. काय दिलंय त्यांनी की कम्प्लीट कन्व्हर्जन ऑफ हीट इनटू वर्क इज नॉट पॉसिबल विदाउट लिव्हिंग सम इफेक्ट एल्सवेअर. काही सराउंडिंगला जाईल. बर, या चारही एक्झाम्पल कडे लक्ष द्या बेटा. काय रे, एंट्रॉपी वाढायली. चहाचा कप ठेवलाय, बरोबर आहे, एंट्रॉपी वाढायली. कोणाची एंट्रॉपी वाढायली मला सांगा. युनिव्हर्सची एंट्रॉपी वाढायली. मग हे सेकंड लॉ मध्ये दिलं, एंट्रॉपी ऑफ ए युनिव्हर्स इज कंटिन्युअसली इन्क्रीजिंग. इतकं सुंदर सांगितलं स्टेटमेंट यांनी आणि आपल्या सगळ्याला पटलं. पहिला एन्थाल्पी वरून आपण सांगितलं होतं स्पॉन्टेनिटी. दुसरा फॅक्टर आपण एंट्रॉपी वरून सांगितला बेटा. बरोबर आहे. आता काय झालं माहितीये का, याच्यानंतर आता गिब्स आला बेटा. गिब्स फ्री एनर्जी किंवा गिब्स एनर्जी म्हणू शकतो. हा पण एक क्रायटेरिया आहे की जे एंट्रॉपी वरून, जे तुम्हाला स्पॉन्टेनिटी बद्दल सांगते. इक्वेशन वरून दिले त्यांनी, बाकी कशा नाही. आता जी म्हणजे काय ना, फ्री एनर्जी रिप्रेझेंटेटिव्ह. बरं, याच्यामध्ये पहा, याचं इक्वेशन दिले, जी इज इक्वल टू एच एन्थाल्पी आहे, टी टेम्परेचर आहे, एस एंट्रॉपी आहे. बरोबर आहे. आता एच एन्थाल्पी स्टेट फंक्शन आहे. ऍब्सोल्यूट व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येते का, नाही. बरोबर आहे. त्याच्यानंतर एंट्रॉपी स्टेट फंक्शन आहे. मग मला सांगा, गिव्स फ्री एनर्जी हे पण काय येणार आहे, स्टेट फंक्शन येणार आहे. म्हणून त्याची ऍब्सोल्यूट व्हॅल्यू येणार आहे का, नाही. म्हणून मी रिप्रेझेंट केलं डेल्टा जी. तो ती म्हणतात सर डेल्टा जी काय, चेंज इन फ्री एनर्जी. गिव्स फ्री एनर्जी चेंज आहे. चेंज हा शब्द पाहिजे जेव्हा डेल्टा हा शब्द येते. म्हणजे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा. हे गिव्स एनर्जी आहे, हे फ्री एनर्जी चेंज इक्वेशन झालं. आता याला त्यांनी नाव दिलं गिव्स एनर्जी इक्वेशन किंवा गिव्स हेल्महोल्ट्ज इक्वेशन. इथपर्यंत काही प्रॉब्लेम. चला थोडा पुढे. ऐकायला असं बरं वाटायला ना, असं नुसतं ऐकण्यासाठी बरं वाटायला पिरियड. ठीक आहे. बर, आता फॅक्टर काय पावडा, गिव्स एनर्जी आणि स्पॉन्टिनिटी. परत आलं स्पॉन्टिनिटी, परत स्पॉन्टिनिटीचा प्रश्न आला इथं. आता पहा इथं कशा पद्धतीने एक्सप्लेनेशन पहा. मला सांगा, डेल्टा एस आपण घेतो तर टोटल
इज इक्वल टू डेल्टा एस सिस्टीम प्लस डेल्टा एस सराउंडिंग. ठीक है, क्लियर आहे. आता कन्सिडर करा बडा, असं कन्सिडर करा इफ एक रिएक्शन आहे आणि त्या रिएक्शन इज कॅरिड आउट ऍट कॉन्स्टंट प्रेशर अँड कॉन्स्टंट टेम्परेचर लागला. ठीक आहे, इफ heat is absorbed or heat is lost by surrounding. If heat is lost by surrounding, आपण जर का असं केलं and gained by system, एक कोणती रिएक्शन आहे कन्सिडर करा. सराउंडिंग न हीट लॉस केली बेटा. पहा ना, एखाद्या सिस्टीमने हीट ऍब्झॉर्ब केली. बरं मला सांगा, सिस्टीमनं जर हीट ऍब्झॉर्ब केली तर एंट्रोपी कोणाची वाढल बेटा? रॅन्डमनेस कोणाचं वाढल? सिस्टीमचं वाढल का सराउंडिंगचं वाढल? ज्यानं घेतलीये त्याच्यात हीट आली की काय होणार? मध्ये गॅस आहे, रॅन्डमनेस वाढणार. मग रॅन्डमनेस कोणाचं? एंट्रोपी कोणाची वाढणार? हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर सिस्टीमची आहे ना. इथं या ठिकाणी पहा, हे गॅस आहे बेटा, याच्यामध्ये सगळीकडे गॅस आहे. ठीक आहे, आणि आता पहा या सिस्टीमने हीट ऍब्झॉर्ब केली. चला ऍब्झॉर्ब केली, एंडोथर्मिक. चला हीट ऍब्झॉर्ब. ठीक आहे, अरे हीट ऍब्झॉर्ब केल्यानंतर मला सांगा मध्ये रॅन्डमनेस वाढल ना. एंट्रोपी काय झाली? इन्क्रीज झाली का नाही? मग कमी कोणाची झाली एंट्रोपी? ज्याच्यातून हीट गेली तिथून घेतली कोणाकडून? सराउंडिंग कडून. मग सराउंडिंगची काय झाली? एंट्रोपी कमी झाली. बरोबर आहे का? मग आता इथं पहा, इफ हीट इज लॉस्ट बाय सराउंडिंग अँड गेन बाय सिस्टीम, तर मी असं लिहिलं तर चालतंय. डेल्टा एस सराउंडिंग इज इक्वल टू, आपला डेल्टा एस इज इक्वल टू क्यू बाय टी फॉर्म्युला आहे. क्यू हीट लॉस्ट ऍट कॉन्स्टंट प्रेशर. हीट लॉस्ट, लॉस साठी मी साइन घेतो मायनस. जमते? क्यूपी बरोबर आहे. क्यू म्हणजे काय? हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर आहे, पण लॉस आहे. लॉस म्हणजे काय ना? आला. पण यालाच आपण या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो, कारण क्यूपी नथिंग बट डेल्टा एच आहे. झालंय? क्लिअर आहे? बर, आता मला सांगा, ही व्हॅल्यू जर आपण इथं पुटअप केली तर डेल्टा एस टोटल इज इक्वल टू काय आहे बेटा? डेल्टा एस सिस्टीम आहे. ठीक आहे, मी लिहिते नाही आणि कन्सिडर करा, नुसतं जर डेल्टा एस लिहिलंय तर सिस्टीम आहे. ठीक आहे, पहा मायनस डेल्टा एस सराउंडिंग डेल्टा एच बाय टी आहे. आता मला सांगा, या इक्वेशन 1 ला मी टी न मल्टिप्लाय करतो तर टी डेल्टा एस टोटल इज इक्वल टू डेल्टा एस मायनस डेल्टा एच. चालते? बरोबर आहे का? पहा, आहे का? जमते ना? एकच मिनिट. हा, अब आहे. जमते? एनी प्रॉब्लेम बेटायच्या? यस. बर, आता मला सांगा, याला मायनस साइन जर मल्टिप्लाय केलं तर टी डेल्टा एस टोटल इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस प्लस डेल्टा एच. याला इक्वेशन 2 चालते?
याला या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलं तर चालते मायनस टी डेल्टा एस इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. जमतंय इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता लक्ष द्या बघा इथं. आता आपला फ्री एनर्जी चेंजचा आहे डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस आहे. ते इक्वेशन आहे. आता मला सांगा डेल्टा जी इज इक्वल टू मायनस टी डेल्टा एस आहे. जमते का? याला असं लिहिलं तर चालतंय मायनस डेल्टा जी इज इक्वल टू टी डेल्टा एस आहे. जमते बेटा? एनी प्रॉब्लेम? ठीक आहे. आता आपण क्रायटेरिया अप्लाय करून बघू बेटा. आता स्पॉन्टेनिटीचा क्रायटेरिया अप्लाय करू. चला पहिल्या एंट्रोपीच्या बाबतीत करू. मला सांगा डेल्टा एस बरोबर आहे. डेल्टा एस टोटल ग्रेटर दॅन 0 बरोबर आहे किंवा पॉझिटिव्ह असेल तर प्रोसेस कोणती आहे? स्पॉन्टेनियस आहे. डेल्टा एस टोटल लेस दॅन 0 नॉन स्पॉन्टेनियस आहे. डेल्टा एस टोटल इज इक्वल टू 0 रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम है. आहे बेटा? क्लियर आहे? हा फॅक्टर इथं ठेवून पाहू. पहा नीट लक्ष द्या. आता मला सांगा ग्रेटर दॅन 0 म्हणजे इथं डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे. या केस मध्ये सेकंड केस मध्ये डेल्टा एस निगेटिव्ह आहे. इथं डेल्टा एस 0 आहे. पहिले आपण पहिला क्रायटेरिया अप्लाय करू. पहा जर डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे, जर डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे, हे घ्या डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे बरोबर आहे का, तर रिएक्शन स्पॉन्टेनियस आहे. जर डेल्टा एस निगेटिव्ह आहे रिएक्शन नॉन स्पॉन्टेनियस आहे. डेल्टा एस 0 आहे रिएक्शन इज इन इक्विलिब्रियम आहे. आता फ्री एनर्जी चेंज आणि स्पॉन्टेनिटीचा पाहू. पहा बेटा इथं मला सांगा जेव्हा डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे बेटा, जेव्हा डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे तर डेल्टा एच काय, डेल्टा जी काय, डेल्टा जी काय? when delta S total is positive, then delta G निगेटिव्ह राहील का पॉझिटिव्ह राहील? आता ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, तर याचा प्रश्न म्हणजे डेल्टा जी काय झाला तुमचा? अरे ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे ना, डेल्टा एच ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे ना, मग डेल्टा जी काय, डेल्टा जी चं साइन काय? निगेटिव्ह आहे ना. मग इथं तुम्ही म्हणू शकता ना डेल्टा एस टोटल इज पॉझिटिव्ह देन डेल्टा जी इज काय? निगेटिव्ह आहे का? निगेटिव्ह. यस है ना. मग इथं म्हणू शकता ना देन रिएक्शन इज स्पॉन्टेनियस आहे. झाला फॅक्टर आला क्लिअर. सेकंड लॉ वरून एक्सप्लेनेशन झालं, फ्री एनर्जी वरून झालं. म्हणजे जेव्हा डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे तेव्हा डेल्टा जी निगेटिव्ह आहे. चला पुढे. आता डेल्टा एस निगेटिव्ह घ्या. डेल्टा एस जर निगेटिव्ह घेतला, हे निगेटिव्ह राईट हँड साइडला जर निगेटिव्ह आहे, लेफ्ट हँड साइडला सुद्धा निगेटिव्ह आहे.
बरोबर आहे का? तर डेल्टा जी काय येईल? मग व्हेन डेल्टा एस इज निगेटिव्ह, then delta G is काय येणार आहे? पॉझिटिव्ह. then reaction is नॉन स्पॉन्टेनियस आहे. क्लिअर आहे? झाला फॅक्टर क्लिअर झाला का मला सांगा? एनी प्रॉब्लेम याच्या? क्लिअर झालं? पहा, लक्ष द्या बघा इकडं. व्यवस्थित लक्ष द्या बघा इकडं. हा आपण फॅक्टर केला फ्री एनर्जीवरून, बरोबर आहे? आपण अजून एका फॅक्टरवरून तुम्ही क्वांटिटी सांगू शकता का? या गिब्सनं काय केलं माहितीये का? फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे एन्थाल्पीचा, सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स म्हणजे कोणता आहे? एंट्रॉपीचा. या दोघांना डिस्टर्ब केलं नाही, दोघांना डिस्टर्ब केलं नाही त्यांनी, आणि इतक्या सुंदर पद्धतीने एक्सप्लेनेशन केलं स्पॉन्टेनिटीचं. पहा बेटा, हे इक्वेशन आहे. आता इथे मला सांगा, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. ठीक आहे? हे तुमचं फ्री एनर्जी चेनचं इक्वेशन आहे. व्यवस्थित लक्ष द्या बेटा. आता पहा, हा जरा तुमचा एन्थाल्पीचा क्रायटेरिया. आपण 3 फॅक्टरवरून स्पॉन्टेनिटी सांगायला होतो. पहिला कोणता? एन्थाल्पी आहे. पहिला फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे. दुसरा कोणता? एंट्रॉपी आहे. सेकंड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स आहे, बरोबर आहे. तिसरा कोणता आहे? फ्री एनर्जी आहे. अरे याने इतकं सुंदर सांगितलं बेटा. पहा, त्यानं कोणाला डिस्टर्ब नाही केलं. पहा, नीट लक्ष द्या बेटा. पहा, कंडिशन नंबर 1, फर्स्ट कंडिशन. व्हेन काय झालं पहा बेटा. when delta H is negative and delta S is positive. पहिली कंडिशन. पहा, नीट लक्ष द्या. आता या इक्वेशन कडे व्यवस्थित लक्ष द्या. जर डेल्टा एच निगेटिव्ह आहे, जर डेल्टा एच निगेटिव्ह आहे आणि डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे, मग मला सांगा, आपली डेल्टा जी ची व्हॅल्यू निगेटिव्ह असेल का पॉझिटिव्ह असेल बेटा? ये पॉजिटिव है, इसका मतलब टी डेल्टा एस तो माइनस ही रहने वाला है, टी डेल्टा एस माइनस ही रहने वाला है. ये माइनस है और इसका भी साइन माइनस है, बराबर है. मान लो ऐसा कंसीडर करो, डेल्टा एच का 200 है, माइनस 200 एंड माइनस ये 500 है टी डेल्टा एस, बराबर है. मग येणार आन्सर प्लस येईल का माइनस येईल? येणार आन्सर आपण काय म्हणणार आहे? तर तुम्ही जर असं म्हणलंय, सर डेल्टा जी इज इक्वल टू हे किती आहे? 2 आहे, है ना? आता तुम्ही नाही सर या दोघांचं फॅक्टर, चला हे केला मी इथे किती 300 केल्विन इनटू हा पण घेतला पॉझिटिव्ह आणि हा घेतला 200. चला येणार आन्सर, मला फक्त येणार आन्सर प्लस आहे का मायनस सांगा? मायनस आहे. चला देन delta G is always negative है, reaction is. झालं का क्लियर? झालं क्लियर? बर, सेकंड फॅक्टर. सेकंड फॅक्टर को बेटा, when delta H positive is positive and delta S negative. पहा, delta S is negative. चला घ्या आता. when delta H is positive, ये पॉजिटिव बेटा, ये पॉजिटिव है, लेकिन हमारा डेल्टा एस निगेटिव है बेटा. ये अगर निगेटिव है तो ये निगेटिव निगेटिव क्या होगा? पॉजिटिव रहने वाला है.
इसका साइन माइनस है, माइनस इंटू माइनस प्लस हुआ, तो क्या आने वाला है, देन डेल्टा जी इज ऑलवेज ऑलवेज पॉजिटिव, बराबर है। तो रिएक्शन या प्रोसेस वो राहिले का, अरे वो राहिले का, तुम्ही काय होत असलं तरी काय, पण आता खराब बेस्ट आहे पाहू। नंबर सेकंड, थर्ड, when डेल्टा एच निगेटिव इज निगेटिव, ठीक है, डेल्टा एच निगेटिव एंड डेल्टा एस इज आल्सो निगेटिव, दोनों निगेटिव, ठीक है। पहा लक्ष द्या इथं, ही टर्म इथं घेतो, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच माइनस टी डेल्टा एस। व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतो, डेल्टा एच निगेटिव्ह आहे, चला मी इथे एक्झाम्पलच घेतो, एक्झाम्पल घेतो मायनस, याची व्हॅल्यू लिहिली आहे, एक जस्ट एक्झाम्पल काय जे असेल ते किलो जूल, ठीक आहे, मायनस मायनस, व्यवस्थित लक्ष द्या, टेम्परेचर घेतो मी 300, ठीक आहे, टेम्परेचर घेतो 300, व्यवस्थित लक्ष द्या बघा, डेल्टा एस घेतो मी 200, किंवा आपण डेल्टा एस 20 घेऊ, चालेल। आता मला तुम्ही सांगा, या केस मध्ये टेम्परेचर 300 केल्विन आहे, ठीक आहे, टेम्परेचर 300 केल्विन आहे, तर डेल्टा एस चं साइन काय आले बेटा, प्लस आले का मायनस आले, या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा ना, -300 मायनस, है ना, हे जरा किती बरोबर आहे, येणारा साइन काय पहा, हा यस यस, नाही या केस मध्ये मला सांगा आता, या केस मध्ये काय आहे तुमचं, प्लस येईल का मायनस येईल तुमचं, या केस मध्ये येणारा आन्सर काय येईल तुमचा, डेल्टा यस, एक मिनिट नाही नाही माझं राहिलं, माझी गडबड आहे, when delta h is negative and delta s is also negative, एक मिनिट, एकच मिनिट, ओके ओके, ठीक है, हाँ अब है, आप बोलो, हाँ यस राइट, अब बोलो क्या केस, ठीक है, म्हणजे या केस मध्ये आपला डेल्टा जी काय आला, पॉझिटिव्ह आला, ठीक है, मग जेव्हा डेल्टा जी पॉझिटिव्ह बेटा, तर कोणती व्हॅल्यू जास्त आहे, when delta g is positive then t delta s greater than delta h है, बरोबर है, ये देख क्लियर है क्या, एनी प्रॉब्लेम, झाला कुठे इथं सॉल्व, क्लियर झाला का डेल्टा एच, हाँ ये देख ये डेल्टा एच निगेटिव है, ये देख मैंने ये साइन यहां निगेटिव लगा दिया, ठीक है, और डेल्टा एस भी निगेटिव है, ये डेल्टा एस निगेटिव, ठीक है, ये निगेटिव निगेटिव हुआ पॉजिटिव, बराबर है, तो हमारा डेल्टा जी हुआ यहां पॉजिटिव, तो डेल्टा जी जब पॉजिटिव है तो टी डेल्टा एस ग्रेटर देन डेल्टा एच है, ठीक है। आप मुझे बात बताओ,
व्हेन डेल्टा जी इज निगेटिव, निगेटिव कब आएगा? देन टी डेल्टा एस लेस देन डेल्टा एच। बोला। अब मुझे बात बताइए, ये केस कब आएगा? हमारा डेल्टा जी का वैल्यू निगेटिव कब आएगा? जब क्या है, डेल्टा एच ग्रेटर देन है, बराबर है। तो डिसाइडिंग फैक्टर कौन है यहां? यहां डिसाइडिंग फैक्टर कौन है? बराबर है। डिसाइडिंग फॅक्टर कोणता आहे? म्हणजे इथं टेम्परेचर वरून डिसाइड होणार बेटा, वेदर द रिएक्शन इज स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस, राइट है। इसका मतलब उन्होंने क्या दिया, अच्छी तरह ध्यान दो। जब टेम्परेचर कम है बेटा, अगर मैंने टेम्परेचर कम किया, ध्यान दो, टेम्परेचर बहुत कम कर दिया, यहां टेम्परेचर कम कर दिया, चलो मान लो डेल्टा जी इज इक्वल टू हमारा वही वैल्यू है 300 है माइनस, बराबर है। तो ये चलो ये कंसिडर करो, ये 3000 है और ये माइनस कितना, तो ये हमने यहां लिया 200 इंटू ये लिया माइनस कितना, तो 10 है, ठीक है। आता काय आलं बेटा, आता आपण टेम्परेचर काय केलं बेटा, कमी केलंय, म्हणजे तुमची डेल्टा जी ची व्हॅल्यू काय आली, तुमची निगेटिव्ह आली। म्हणजे त्यांनी दिलं काय बेटा, when delta H is negative and delta S is negative, बराबर है। तब यहां आप बोल सकते हैं ये केस में देन डेल्टा जी पॉजिटिव रह सकता है या निगेटिव भी रह सकता है, बरोबर है। मग इथं म्हणू शकता तुम्ही ऍट, ऐसा बोल सकते हैं व्हेन T delta S greater than delta H, then delta G is positive, and when T delta S less than delta H, then delta G is negative, at low temperature, and ये है at high temperature। क्लियर है का? म्हणजे टेम्परेचर फॅक्टर इंपॉर्टंट आहे बेटा, याने फार सुंदर दिलंय गिब्सनं। टेम्परेचर वरून सुद्धा डिसाइडिंग फॅक्टर आहे वेदर द रिएक्शन स्पॉन्टेनियस या नॉन स्पॉन्टेनियस, हे लक्षात ठेवा, हे कंडिशन्स इथं। म्हणजे तुम्ही इथं म्हणू शकता लो टेम्परेचरला रिएक्शन स्पॉन्टेनियस है बेटा, लो टेम्परेचर को, जब टेम्परेचर कम है तो हमारा डेल्टा जी का वैल्यू निगेटिव है, तो हम बोलते सर रिएक्शन स्पॉन्टेनियस है। कब? जब डेल्टा एच भी निगेटिव है और डेल्टा एस भी निगेटिव है। अब पहले केस में क्या था, पहले केस में डेल्टा जी हमेशा निगेटिव आता है, कब? जब डेल्टा एच निगेटिव और डेल्टा एस पॉजिटिव है, तो हमेशा रिएक्शन क्या है, स्पॉन्टेनियस ही रहने वाला है। दूसरा फॅक्टर काय दिला, त्याला डिस्टर्ब कोणालाच केलं नाही, पहा जब डेल्टा एच पॉजिटिव है और डेल्टा एस निगेटिव, तब यहां डेल्टा जी हमेशा पॉजिटिव है तो नॉन स्पॉन्टेनियस है। लेकिन जब ये कंडीशन अप्लाई करोगे तब डिसाइडिंग फैक्टर टेम्परेचर है, लो टेम्परेचर को रिएक्शन स्पॉन्टेनियस है, लो टेम्परेचर को डेल्टा जी निगेटिव है, बराबर है। और वो केस में टी डेल्टा एस, टी डेल्टा एस लेस देन डेल्टा एच, ठीक है। चलो चौथा फैक्टर, नंबर 4th फैक्टर मैं लेता हूं यहां, आप देखो यहां 4th फैक्टर, व्हेन डेल्टा एच पॉजिटिव एंड डेल्टा एस निगेटिव, सॉरी when delta S is also positive, सांगा मला। अब दोनों पॉजिटिव रख दिया मैंने, दोनों पॉजिटिव यहां,
डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच माइनस टी डेल्टा एच। चल दोनों मैंने रख दिया। बोला बेटा आता पहा हे दोन्ही पॉझिटिव्ह आहेत बेटा, ये भी पॉझिटिव्ह ये भी पॉझिटिव्ह है, ठीक है। तो अब देन डेल्टा जी ये निगेटिव भी रह सकता है या पॉझिटिव्ह भी रह सकता है। पहा बेटा डेल्टा जी इज इक्वल टू तुम्ही घेतला इथं 200 इथं मायनस टेम्परेचर आहे 300 केल्विन आणि डेल्टा एस पॉझिटिव्ह आहे। चला मला सांगा आन्सर काय आहे। एक मिनिट डेल्टा जी इज इक्वल टू हे तुम्ही चला आता मला सांगा आन्सर काय आहे। आन्सर काय रे बेटा, आता टेम्परेचर फॅक्टर इम्पॉर्टंट आहे ना। या केस मध्ये काय येणार तुमचा, या केस मध्ये डेल्टा जी काय आहे तुमचा निगेटिव्ह आहे ना। या केस मध्ये डेल्टा जी निगेटिव्ह आहे, बरोबर आहे का। आणि जर तुम्ही टेम्परेचर कमी केलं बेटा, टेम्परेचर कमी केलं बरोबर आहे, म्हणजे याचा अर्थ इथं काय सांगायचं पाहता, जर तुम्ही टेम्परेचर वाढत गेलं, टेम्परेचर जर वाढत गेलं तर तुमचा डेल्टा जी निगेटिव्ह होत राहणार आहे। कारण हे टेम्परेचर वाढलं बेटा, हे टेम्परेचर जर वाढलं 300 केले 400 केले 500 केले तर तुमची ही साईन तर मायनसच राहणार आहे, म्हणजे डेल्टा जी निगेटिव्ह बरोबर आहे। म्हणजे इथं काय म्हणू शकतात, इथं तुम्ही डेल्टा जी इज निगेटिव्ह ऍट हाय टेम्परेचर, या केस मध्ये डेल्टा जी इज निगेटिव्ह ऍट लो टेम्परेचर, बरोबर आहे। अरे बसलं का डोक्यात, कळालं बेटा, एनी प्रॉब्लेम।